चारधाम यात्रेसाठी मालेगावहून निघालेल्या येवले कुटुंबियांचा उत्तर काशीमध्ये झालेल्या ढगफुटीनंतर संपर्क होऊ शकत नाही। जवळपास ते गंगोत्रीच्या दर्शनानंतर वापस येत असताना त्यांचा संपर्क तुटला आहे। परिवाराकडून संपर्क करण्याचा प्रयत्न केला, मात्र अद्यापर्यंत कुठला संपर्क होऊ शकला नाही। ट्रॅव्हल्स कंपनीला देखील त्यांनी संपर्क केला, तरी देखील त्यांच्या कुठल्याही माणसामार्फत संपर्क होऊ शकला नाही। महाराष्ट्र शासन, भारत सरकार यांच्यामार्फत विनंती करून रेस्क्यू करण्याचा आणि संपर्क साधण्याचा प्रयत्न देखील करण्याची मागणी यावेळी नातेवाईकांनी केली। नातेवाईकांची बातचीत करूया। नेमकं कोण होते, आपले कोण होते नातेवाईक आणि नेमकं कुठे गेले होते, पूर्ण काय काय घडलं? माझे लहाने काका आहेत, ते काल सकाळी उत्तर काशीवरून 5 वाजता गंगोत्रीच्या दिशेने गेले। गंगोत्रीला त्यांचं सकाळी दर्शन पण झालं आणि दर्शन करून ते परतीच्या प्रवासात होते। तर परतीच्या प्रवासात असताना एवढंच माहिती होतं की ते निघाले, पण नंतर अशी टी व्हीला बातमी बघितली, तेव्हापासून आम्ही त्यांना संपर्क करायचा प्रयत्न करतोय। तर त्यांच्याशी कुठल्याच प्रकारचा अजूनपर्यंत संपर्क झालेला नाही आहे। कोण कोण होतं आणि कोणत्या ट्रॅव्हल्स कंपनीच्या माध्यमातून ते गेलेले होते? ते शुभयात्री म्हणून ट्रॅव्हल्स कंपनी आहे। काका, काकू, आमचा लहान भाऊ, मावशी, मावसा आणि त्यांचे 2 चिरंजीव। बरं, आपण कोणाशी या संदर्भात संपर्क करण्याचा प्रयत्न नाही केला की संपर्क होत नाही असं? आम्ही तिथे जेवढे लोकल फोन करता येतील गुगलवरून काढून तेवढे प्रयत्न केला। इथे पण आम्ही जे ASP ऑफिसला जाऊन पण कंप्लेंट केलेली आहे, भुसे साहेबांना पण आम्ही सांगितलं। तेवढाच प्रयत्न झाला, पण कुठून काही रिप्लाय येऊन नाही राहिला। शेवटचा संपर्क तुमचा केव्हा त्यांच्याशी झाला आणि नेमका संपर्क कुठे तुटला? संपर्क तेवढाच झाला की आम्हाला एक स्नॅप आला होता की 11:30-40 की आमचं दर्शन झालं बुवा। ते स्नॅप आम्ही बघितलं, त्याच्यावरनं ठरवलं की त्यांचं सकाळी दर्शन झालं। त्या व्यतिरिक्त काहीच नाही। नंतर तुम्हाला असं काय वाटतं की ते तिथं होते का नव्हते? नेमकं काय तुम्हाला वाटतं, काय भीती वाटते? भीती एवढीच आहे, संपर्क झाला पाहिजे बस। ते तिथे जरी असले गंगोत्रीला तरी ठीक आहे, पण संपर्क झाला पाहिजे की आम्ही व्यवस्थित आहोत आणि लवकर आम्हाला इकडनं घेऊन जावं असं। काय मागणी कराल महाराष्ट्र सरकार, भारत सरकारकडे? तर महाराष्ट्र सरकारकडनं, भारत सरकारकडनं, हे तर देशातलं प्रकरण आहे। दुसऱ्या देशात जाऊन त्यांनी रेस्क्यू केलं युद्धाच्या वेळेला, हे तर देशातल्या देशातलं आहे। तर लवकरात लवकर त्यांना तिकडनं आणून घरी सुखरूप पोहोचवावं, एवढीच आमची अपेक्षा आहे। धन्यवाद। नक्कीच ज्या पद्धतीने काशीमध्ये, उत्तर काशीमध्ये झालेल्या ढगफुटीनंतर जो नातेवाईकांशी झालेला संपर्क तुटला आणि नंतर संपर्क होऊ शकलेला नाही, महाराष्ट्र सरकार व भारत सरकारने याची दखल घेऊन त्यांना लवकरात लवकर शोधण्याचा आणि रेस्क्यू करण्याचा प्रयत्न करावा अशी मागणी नातेवाईकांकडून केली जात आहे। मनोहर शेवाळे, TV9 मराठी, मालेगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।